गुड मॉर्निंग सर्वांना. आज डे 365 चॅलेंजचा डे 2 होईल. तर आताच निघालो आपण. आता सकाळी 5 वाजता निघालो आहे. अजून उजेड पण नाही झाला. तर जाऊया आता. थंडी पण खूप आहे इथं मुंबईला. जाऊया हळूहळू. आता आपली ट्रेन आहे 6:30ची अंधेरीवरनं. तीच पकडून डायरेक्ट पालघर ट्रेन आहे, ती पकडूया आणि निघूया. चला. मी आहे आणि सोबत माझ्या काका पण आहेत. तर आम्ही आता जातो आहे. मला अंधेरीला सोडणार आहेत काका, आणि काकांची दुसरी ट्रेन आहे. चला मग जाऊया. तर आता इथनं मॅट्रो पकडू अंधेरीसाठी. आता 10 मिनिटांनी मॅट्रो आहे, ती पकडूया आणि जाऊया, कारण आता गर्दी पण नसेल मॅट्रोला एवढी. चला. तर आता पोचलो आहे आपण अंधेरीला. आता मॅट्रोमधनं निघूया आणि तिकीट काढायला जाऊया अंधेरी स्टेशनला. अपोजिट साईडला असतं, इकडनं स्टेट चालत जायचं असतं. तर तिकडे तिकीट काउंटर असतं, तिकडे जाऊ तिकीट काढू आणि मग ट्रेन पकडू. आपण जरा लवकर चालू आहे. तर तिकीट काढले आपण आणि डायरेक्ट पालघर तिकीट काढलेत. चला जाऊ. आपली ट्रेन 6 नंबर प्लॅटफॉर्मवर आहे, तिथं जाऊया आता. डहाणू ट्रेन आहे आपली डायरेक्ट, ती पालघरला थांबती, मग तिथं जाऊ आपण. चला. ट्रेन तर आपल्याला टायमिंगवर भेटली. बसलो आहे आपण सगळे. आता सगळे झोपेतच आहेत ट्रेनमध्ये बघायला गेलं तर, कारण ट्रेनमध्ये हवा पण खूप लागते. मग सगळ्यांना झोप पण लागली चांगली. तर आपण पण जरासं झोपून घेऊया थोडंसं. बऱ्याच वेळानंतर आपल्याला एक विंडो सीट भेटले. तर आता व्ह्यू बघूया. आणि इथं थंड थंड हवा पण खूप येते. मी बरं झालं स्वेटर घातलं आहे, त्याला टोपी पण आहे. तर तीच घालून बसलेलो आणि गाणी ऐकत होतो. तर आता 7:30ला पोचलो आपण पालघर स्टेशनला. आता इथनं जाऊ एस टी स्टँडला आणि तिथनं आपली वाडा बस पकडू, म्हणजे ती आपल्याला पोशिरीला सोड. तर आता आपण मित्राला एक फोन करून विचारलं की इथनं कसं जायचं आहे. त्यांनी सांगितलं आपल्या डायरेक्शन, त्या हिशोबाने जाऊयात. चला आता. पालघर स्टेशनवरून थोडंसं अंतरावर येते एस स्टँड. येताना बघितलं असाल आपण. तर आता जाऊया हळूहळू तिकडंच. चला. तर आता आपल्या कॉलेजच्या टायमिंगवर 9:30ला आपण पोचलो आहे आता पोशिरीत. तर जाऊया आता रूमवर जाऊ, बॅग बिग ठेवू आणि परत निघूया कॉलेजला. तर घरी आलो आत्ताच. जातो आता कॉलेजला पण निघायचं, आज कॉलेज आहे. पटापट हे चिकअप स्वेटर काढतो आणि बॅग घेऊन जातो. बॅगमध्ये सामान खाली काढतो आणि बुक्स घेतो 2-3 आणि जातो आज कॉलेजमध्ये. बघू, आज पहिला स्टार्ट आहे. आजपासून सेकंड सेमचा. जातो, बघतो कसं काय शिकवत आहेत, कोणते कोणते सब्जेक्ट नवीन आलेत. आणि आज मीटिंग पण आहे, कारण आता स्पोर्ट्स चालू होणार आहेत आमची. मग त्यासाठी मीटिंग पण लावली, पोरांची लावली, फक्त टीचर नसणार. मग जाऊन बघतो कसं करते. जाऊया. चला आता रेडीच झालं आहे, निघूया कॉलेजला आता. जातो हळूहळू. तर आता आपण निघालेलो आहे आपल्या कॉलेजच्या दिशेने, तर बघू शकता. आणि बघा, तर आता कॉलेजमध्ये जाऊन बघतोय तर काय लेक्चर तर अजून चालू नाही केलेत. मग ते आता मीटिंगसाठी लायब्ररीमध्ये येऊन बसलेलो आहे. आपल्याला माहिती आहे का? नाही रे, तिथे आपला मित्र तो रडत होता मगाशी की याला आपण व्हिडिओमध्ये येत नाही. त्याला आता व्हिडिओमध्ये येतला आहे. आमच्या टीमचा कॅप्टन आहे, नाही राईट हँड ऑफ रोहित शर्मा. बघू शकता तो. कोचचं जॅकेट पण घालून आलाय यासाठी. साईड हो ना. रोहित शर्मा इज प्राईम आहे. त्यामुळे सर आपल्याला काय बोलायचं या ग्राउंड रिपोर्ट बद्दल? तर मी एवढंच सांगतो की भारत माता की जय. जय महाराष्ट्र. तर आम्ही आता ग्राउंडवर आलेलो आहे आणि थोडीशी प्रॅक्टिस करतो क्रिकेटची, कारण क्रिकेटच्या मॅच आहेत आमच्या आता. थोडीशी प्रॅक्टिस करूया. चला. हा बॉल घे. षटकार. त्यानंतर आम्ही येऊन बसलो क्लासमध्ये. सगळे मित्र, सगळे तर नव्हतो, आम्ही 4 होतो. बसलो, थोडासा आराम केला. रूमवर जाऊन आता येतो. थोडंसं वॉक लावलं इकडं, थोडंसं वॉक करून घेतो. बरेच दिवसाने आलो आहे आणि सीन बघू शकता तुम्ही. सीनरी काय मस्त झाले, एन्जॉय करा. तर बघू शकता या साईडला असेच फार्म हाऊस आणि बंगले वगैरे असतात लोकांचे, जे विकेंडला एन्जॉय करायला येतात. तर बघू शकता थंडीमध्ये असे फूल आलेत या झाडांना, व्हाईट आणि पिंक कलरचे, खूप मस्त
आम्ही जेव्हा इथं जुलैमध्ये आलेलो तर खूप पाणी होतं इथं, तर काहीच पाणी पूर्ण सुकलं आहे बघू शकता. या साईडनं पण पूर्ण सुकलं आहे, काहीच पाणी नाही. आता पाणी थांबवलं वाटतं, काहीतरी बांधताय इथं म्हणून पाणी थांबवलं आहे दोन्ही साईडला. तर आता मी आणि माझा रूममेट दोघं आलो आहे आम्ही इथं वॉकला. आता जातो रूमवर आणि काहीतरी काम राहिलं असेल ते कंप्लीट करून घेतो, कारण आता हे काय शिकवायला स्टार्ट नाही केलं, मग अभ्यास पण नाही काय.